तर नागपूर हिंसाचारानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात दाखल झालेत। काल रात्री उशिरा फडणवीसांचं नागपुरात आगमन झालं। आज ते नागपूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। नागपूर हिंसाचाराचा ते आढावा घेतील। त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत। या संदर्भात आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याशी चर्चा करूया। तुषार, नागपूर हिंसाचाराला 6 दिवस उलटून गेलेत आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपूर दौरा आहे। कसा असेल हा दौरा? जर का आपण बघितलं तर 6 दिवस झाले आहे। 6व्या दिवशी देखील नागपूरच्या काही पोलीस ठाणे हद्दीमध्ये संचारबंदी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे आणि ज्या 3 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मध्य नागपूरच्या कोतवाली असेल, तहसील असेल किंवा गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्द असेल, इथे कडकडीत संचारबंदी पूर्णतः आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईला होते। मात्र आता आज अधिवेशनाचा कामकाज नसल्यामुळे ते तात्काळ काल रात्री उशिरा नागपूरमध्ये दाखल झालेले आहे आणि आज त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावलेली आहे। एक तर देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीच्या पहिल्या दिवशी सभागृहामध्ये सांगितलं होतं की नागपूरमध्ये जो संपूर्ण हिंसाचार घडला हा सुनियोजित कट आहे आणि मागच्या 6 दिवसामध्ये नागपूर पोलीस असेल किंवा सायबर सेल असेल यांनी जे तपास केला त्यामध्ये आणखी धक्कादायक असे पुरावे पुढे आलेले आहे। आपण बघितलं की हमीद इंजिनियर असेल, हमीद इंजिनियरने हिंसाचाराच्या सकाळला काही असे भडकाऊ व्हिडिओ आणि भाषणं त्यांनी यूट्यूबला अपलोड केलेले होते, काही मेसेजेस स्प्रेड केलेले होते। त्यामुळे कुठेतरी हिंसाचार भडकवण्यामध्ये हमीद इंजिनियर याची देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका होती। त्यामुळे सायबर पोलिसांनी हमीद इंजिनियरला देखील या प्रकरणामध्ये अटक केलेली आहे। आपण बघितलं की फहीम खान हा ज्या पक्षाचा सदस्य आहे, शहर अध्यक्ष आहे, त्याच पक्षाचा हमीद इंजिनियर हा राष्ट्रीय अध्यक्ष आहे। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण हिंसाचाराचे तार आता जुळताना दिसत आहे। हा नागपूरचा हिंसाचार कशा प्रकारे पूर्वनियोजित कट होता, सुनियोजित हिंसाचार होता, हे आता हळूहळू पोलिसांच्या तपासामध्ये पुढे आलेलं आहे। मात्र तुम्ही जर का 6व्या दिवशी नागपूरच्या मध्य नागपूरमध्ये जर का शिवाजी चौक आणि चिटणीस पार्क चौकातले दृश्य बघितलं तर आपल्याला पाहायला मिळतं की अजूनही सध्या इथे कडकडीत संचारबंदी असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि जागोजागी पोलिसांचा फौजफाटा इथे तैनात करण्यात आलेला आहे। इथे कोणत्याही नागरिकांना बाहेर येऊ दिलं जात नाही। जर का आपण बघितलं तर ज्या भागामध्ये संचारबंदी आहे त्या संपूर्ण भागाचा जवळपास शाळा असेल किंवा सरकारी आस्थापना असेल, खाजगी आस्थापना असेल, हे देखील बंद आहे। म्हणजे संचारबंदी भागातील जवळपास आपण बघितलं तर 200च्या जवळपास शाळा, खाजगी शाळा असेल किंवा सरकारी शाळा असेल, या सर्व बंद असल्याचं पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की पुढे जर का तुम्ही वाहन बघितलं तर अशा प्रकारे पोलिसांचे वाहनं संचारबंदी भागामध्ये फिरताना दिसतात आणि नागरिकांना वारंवार विनंती केली जात आहे की अत्यावश्यक कामाशिवाय कोणी बाहेर निघणार नाही आणि या संपूर्ण भागामध्ये संचारबंदी आहे, त्यामुळे कोणीही संचारबंदीचं उल्लंघन करू नये। जर का आपण बघितलं आता पुढे रमजान आहे, त्यानंतर गुढीपाडवा आहे, अत्यंत महत्त्वाचे सण आहे। रामनवमीची एक मोठी शोभायात्रा नागपूरमध्ये निघते, त्याची देखील पूर्वतयारी नागरिक करायला सुरुवात करत आहे। अशा पार्श्वभूमीवर ज्या परिसरामध्ये हा संपूर्ण हिंसाचार झाला तो अत्यंत संवेदनशील परिसर असल्यामुळे निश्चितच या भागातली संचारबंदी आपल्या 6व्या दिवशी त्यानंतर कायम ठेवलेली संचारबंदी आणि आज मुख्यमंत्र्यांचा दौरा हे अत्यंत महत्त्वाची आजची घटना घडणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।